श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो सावधान. तुम्ही जे ऐकणार आहात ते तुमच्या स्थिर आयुष्याला हादरून टाकणारे आहे. मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा जग गाढ झोपेत असते आणि घड्याळाचा काटा ठीक 3 वर येतो, तेव्हा तुमच्या घराच्या खिडक्या दरवाजे का थरथरतात? हे केवळ वाऱ्याचे झोप नसून तुमच्या घराच्या कोपऱ्यात लपलेल्या त्या अघोरी शक्तीची चाहूल आहे, जिने तुमच्या प्रगतीचा मार्ग कायमचा अडवून धरला आहे. तुम्ही ज्या सुखाच्या मागे धावताय त्या सुखाला कोणीतरी काळी नजर लावली आहे आणि तुम्हाला याचा पत्ताही नाही. तुमच्याच घरात बसून जे लोक बोलतात त्यांनीच तुमच्या विनाशाची फरमान काढले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची प्रगती का थांबली आहे? का तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत नाही? कारण तुमच्या घराच्या सीमारेषेला ओलांडून तुमच्या कुलदेवीला तुमच्यापासून दूर करण्याचा एक महाषडयंत्र रचला गेला आहे. तुमची संपत्ती, तुमचे आरोग्य, तुमचे कौटुंबिक सुख हे सर्व आता त्या तंत्रमंत्राच्या विळख्यात अडकले आहे. जे तुमच्या समोर हसून वावरतात त्यांनी अघोरी तांत्रिकाच्या साहाय्याने तुमच्या जीवनातील प्रत्येक आनंदाचा क्षण चोरीला नेला आहे. तुम्ही एकटे पडला आहात आणि तुम्हाला वाचवणारी ती रक्षक शक्ती आता तुमच्यावर अत्यंत कोपलेली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आता वेळ संपत चालली आहे. गुढीपाडव्याचा महासंयोग हा तुमच्या नशिबाचा मृत्यूदंड ठरणार की राजयोग, हे सर्व आता तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्यात असे 5 भयंकर चमत्कार घडणार आहेत जे तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकतील. काही तुम्हाला शिखरावर नेतील तर काही तुम्हाला कायमची रस्त्यावर आणतील. हे रहस्य इतके गंभीर आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमच्या नशिबाची सुवर्ण संधी आता तुमच्या उंबरठ्यावर आली आहे. ती कायमची हातातून निसटून जाईल आणि पश्चातापाची वेळ तुमच्या वाट्याला येईल. आत्ताच व्हिडिओला पूर्ण बघा, कारण पुढची काही मिनिटे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची नियती बदलू शकतात. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा घड्याळाचे काटे मध्यरात्रीचे 3 वाजता येतात आणि पूर्ण जग गाढ झोपेत विलीन झालेले असते, तेव्हा तुमच्या घरात अशी कोणती अदृश्य हालचाल सुरू होते ज्याकडे तुम्ही आजवर केवळ भ्रम म्हणून दुर्लक्ष केलं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या खोलीचे तापमान अचानक कमी होते, भिंतीवर सावल्यांचा थरकाप जाणवतो किंवा अचानक तुमची झोप धडधडत उठते, तेव्हा ते केवळ योगायोग नसतात, ते साक्षात संकेत आहेत की तुमच्या घराच्या सुरक्षिततेचे कवच भेदून कोणीतरी नकारात्मक शक्ती, जी तुमच्या जवळच्या लोकांनी तुमच्यावर सोडून दिली आहे, ती तुमच्या नशिबाच्या आड उभी राहत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तंत्रशास्त्र आणि गूढविद्याच्या अभ्यासानुसार रात्रीचे 3 ते 5 तास ब्रह्ममुहूर्ताच्या अगदी विरुद्ध असलेल्या कालखंडात येतात. यावेळी वातावरणाची पोकळी निर्माण होते. तिचा फायदा घेऊन काही अघोरी प्रवृत्तीचे लोक, ज्यांना तुमच्या सुखाचा हेवा वाटतो, ते तुमच्या घराच्या उंबरठ्यावर नकारात्मक स्पंदने पेरतात. तुम्हाला जे सतत मानसिक तणाव, झोपेत येणारे विचित्र आणि भीतीदायक स्वप्न किंवा अचानक उद्भवणारे आर्थिक नुकसान जाणवते, ते या काळामध्ये तुमच्या घरावर झालेल्या तांत्रिक प्रयोगाचे थेट फळ आहे. तुम्ही गाढ झोपेत असता, पण तुमची कुंडली मात्र या नकारात्मकतेच्या जाळ्यात अडकलेली असते. वृषभ राशीच्या जातकांनो, ही धोक्याची घंटा ओळखा. जर तुम्ही रात्रीच्या वेळी उठून घाबरलेले असाल किंवा तुम्हाला घराच्या कोपऱ्यात कोणाची तरी उपस्थिती जाणवत असेल, तर समजून घ्या की तुमच्या घरातील कुलदेवीचे रक्षण आता कमी पडत आहे. तुमची राशी स्थिर आहे, तुम्हाला भौतिक सुखाची आवड आहे आणि म्हणूनच तुमच्या या सुखावर काही काळजाच्या लोकांचे वाकडी नजर ठेवली आहे. ही गोष्ट आता तुमच्या घराच्या 4 भिंतीच्या बाहेर पोहोचली असून त्या अज्ञात शक्तीच्या तावडीतून तुमचे कुटुंब वाचवण्यासाठी तुम्हाला हे गूढ वेळीच समजून घेणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाईल. वृषभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, तुमच्या सुख समृद्धीवर नजर ठेवणारा शत्रू सीमेपलीकडे बसलेला नाही, तर तुमच्याच घरात अन्न खाणारा आणि हसून तुमच्या पाठीवर हात ठेवणारा तुमचा स्वतःचा अस्तिनका साप आहे. तुमच्या भौतिक सुख, तुमची गाडी, तुमची संपत्ती आणि तुमची भरभराट पाहून काही लोकांच्या पोटात गोळा उठतो. हे लोक बाहेरून इतके
गोड आणि लाचार बनून वावरतात की तुम्हाला त्यांच्यावर संशय येणेही अशक्य आहे. पण वास्तवात हेच लोक अघोरी तांत्रिकाच्या साहाय्याने तुमच्या घरावर काळ्या जादूचे प्रयोग करत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा तुम्ही कष्ट करूनही पदरी अपयश पडते, तेव्हा तुमचे व्यापार व्यवसाय ऐनवेळी डगमगतात किंवा तुमच्या घरातील शांतता अचानक अशांततेत बदलते, तेव्हा समजा की हे सर्व काही सहज घडत नाही. तुमच्या राशीच्या जातकांना सुखाची प्रचंड ओढ असते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही ते गद्दार नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला मानसिक खच्चीकरणाच्या मार्गावर ढकलत आहेत. स्मशानातील राख, लिंबू मिरची किंवा तांत्रिक मंत्राचा वापर करून त्यांनी तुमच्या नशिबाच्या मार्गावर असे काटे पेरले आहेत, ज्यामुळे तुम्हाला एकही पाऊल पुढे पडता येत नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, ही काळी जादू इतकी सूक्ष्म आणि घातक आहे की ती तुमच्या घरात प्रवेश करते आणि तुम्हाला कळूही देत नाही. तुम्हाला वाटतं की हे सर्व सामान्य आयुष्य आहे, पण प्रत्यक्षात तुमच्या घरातील हवा आणि ऊर्जाच तुमच्या विरोधात काम करू लागले आहे. ज्या लोकांवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या प्रगतीचे दरवाजे कायमचे बंद करून टाकले आहेत. या गद्दार चेहऱ्याची ओळख पटवणे ही आता काळाची गरज आहे, कारण हे लोक तुम्हाला आतून पोखरत आहेत आणि जर तुम्ही आताही सावध झाला नाही तर पुढच्या वेळी तुमची कोणतीही गोष्ट वाचणार नाही, हे लक्षात ठेवा. वृषभ राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, तुम्ही भौतिक सुखाच्या चकाकीत आणि आयुष्याच्या धावपळीत ज्या कुलदेवीला विसरला आहात, तीच तुमची एकमेव रक्षस होती. तुमचे हे ऐश्वर्य, तुमचे हे घर आणि तुमचा मान सन्मान केवळ तुमच्या कष्टाचे फळ नाही, तर त्या कुलदेवतेचा आशीर्वाद होता. पण ज्या दिवसापासून तुम्ही तिची सेवा करणं बंद केलं, ज्या दिवशीपासून तुम्ही तिच्या अस्तित्वाला दुर्लक्षित केलं, तेव्हापासून तुमच्या घराचे दरवाजे दुष्ट शक्तिशाली उघडे झाले आहेत. तुम्ही तुमच्या कुलदेवीला दुखावले आहे आणि म्हणूनच तुमच्या घराच्या कोपऱ्या-कोपऱ्यात आता अंधार आणि नकारात्मकतेचा वास वाढला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला संकटात बघूनही मदत करू शकत नाही, तेव्हा ती कितीही दुःखी असेल याचा विचार करा. तुमची कुलदेवी तुमच्या घराच्या बाहेर उभी आहे, पण तुम्ही अज्ञानाचे असे काही ताले लावले आहेत की तिला आत येता येत नाही. तुमच्या घरातील कलह, अचानक येणारे आर्थिक संकट आणि मुलाच्या प्रगतीत येणारे अडथळे हे केवळ योगायोग नाही, तर कुलदेवीची तुमच्यापासून दूर गेलेली सावली आहे. तिची ही नाराजी आता तुमच्या घराच्या भिंतींना पोखरून टाकत आहे आणि म्हणूनच तुमचे कोणतेही काम आता पूर्ण होत नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, ही नाराजी आता एका अशा टोकावर पोहोचली आहे जिथे शत्रूंनी केलेली काळी जादू तुमच्यावर दुपटीने वार करत आहे. कुलदेवीच्या आशीर्वादाशिवाय तुम्ही त्या आघोरी तंत्रमंत्राच्या जाळ्याला तोडू शकत नाही. आता वेळ संपत आली आहे. जर तुम्हाला तुमच्या घराचे रक्षण करायचे असेल, तर तिची ही गुप्त इच्छा पूर्ण करणे हाच एकमेव मार्ग उरला आहे. तिची ही नाराजी प्रेमात कशी बदलायची आणि तिला पुन्हा तुमच्या घरात कसे बोलवायचे हे जाणून न घेणे म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या विनाशाला आमंत्रण देणे ठरेल. आता उशीर करू नका, कारण तिचे सोडून जाणे म्हणजे तुमच्या घराची राख होणे होय. वृषभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, गुढीपाडवा हा केवळ सण नसून तुमच्या आयुष्यातील नव्या पर्वाची एक दैवी सुरुवात आहे. या दिवशी केवळ गुढी उभारली जाणार नाही, तर ग्रहाचे हे महामिलन घडत आहे, जे तुमच्या कुंडलीत राजयोग प्रस्थापित करत आहे. लक्षात घ्या, या गुढीपाडव्याला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर साक्षात लक्ष्मी आणि कुलदेवी स्वतः पाऊल ठेवणार आहेत. हा दिवस तुमच्या नशिबाच्या बंद असलेल्या तिजोरीची चावी आहे. जर तुम्ही या 5 चमत्काराचे संकेत वेळेवर ओळखले, तर तुम्हाला पुन्हा कधीही गरिबीची किंवा अपयशाचा चेहरा पाहावा लागणार नाही, हे लिहून ठेवा. वृषभ राशीच्या जातकांनो, पहिला महाचमत्कार म्हणजे तुमच्या आर्थिक पुनरुत्थानाचा. जे पैसे शत्रूंनी अडकून ठेवले होते किंवा जे कर्ज तुम्हाला छळत होते, ते या गुढीपाडव्याच्या ऊर्जेने अचानक परत येण्याचे मार्ग खुले होतील. दुसरा चमत्कार म्हणजे तुमच्यावर चाललेला तो क्रूर काळ्या जादूचा खेळ, जो तुमच्या सुखाला आणि आरोग्याला पोखरत होता, तो स्वतःहून भस्म होऊन करण्याच्याच गळ्यात पडेल. तिसरा, तुमच्या व्यवसायातील किंवा नोकरीतील ते अडचणी, डेडलाईन जी गेल्या अनेक महिन्यापासून तुम्हाला छळत होती, ती अचानक पुढच्या काही दिवसात तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. वृषभ राशीच्या जातकांनो, चौथा चमत्कार म्हणजे
घरातील जे तुटलेले नाते ते गैरसमजामुळे किंवा बाहेरच्या लोकांच्या सांगण्यामुळे दुरावले होते, ते पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र येतील हे साक्षात कुलदेवीच्या आशीर्वादाने शक्य होणार आहे. आणि पाचवा आणि सर्वात अद्भुत चमत्कार म्हणजे तुमच्या मनात गेल्या काही काळापासून साचलेली ती नकारात्मकता आणि निराशा ती या दिवशी एका झटक्यात नष्ट होऊन तुमच्या मनात एक नवा आत्मविश्वासाचा प्रकाश प्रज्वलित होईल. हे 5 चमत्कार तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचे भविष्य बदलणारी एक दैवी घटना आहे. पण सावध राहा, जर या दिवशी तुम्ही तुमची मनस्थिती स्थिर ठेवली नाही, तर ते नशिबाचे चक्र पुन्हा उलट फिरू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणून घेण्याची, जी तुमच्या हातातून निसटलेले नशीब पुन्हा तुम्हाला परत मिळवून देणार आहे. तुम्हाला वाटते का की हे 5 महाचमत्कार सहज घडतील? नाही. त्यासाठी तुम्हाला कुलदेवतेला पुन्हा आमंत्रित करावे लागेल. गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या पूजाघरात किंवा घराच्या मुख्य हॉलमध्ये एक अशी अखंड ज्योत प्रज्वलित करा, जी रात्रीच्या निस्तब्धतेत म्हणजे ठीक 3 वाजता जेव्हा साक्षात कुलदेवी तुमच्या घरी येईल तेव्हा तेवत असेल. हा प्रकाश तुमच्या घराच्या त्या प्रत्येक कोपऱ्यातील काळ्या जादूला आणि तंत्रमंत्राला जाळून खाक करेल, जिथे शत्रूंनी आपली माया पसरवली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, ही ज्योत म्हणजे केवळ एक दिवा नसून तुमच्या घराच्या संरक्षणाचे एक अभेद्य कवच आहे. जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा ती ज्योत तुमच्या घराची रखवाली करते. परंतु एक अत्यंत महत्त्वाची ताकीद, सुरक्षेच्या दृष्टीने हे ज्योत नेहमी काचेच्या चिमणीत किंवा जाळीमध्ये ठेवा आणि ती अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचाही धक्का लागणार नाही. कारण जर ही ज्योत तुमच्या चुकीमुळे विझली तर कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग कायमचा बंद होऊ शकतो. तुमच्या हातातील ही श्रद्धेची ज्योत तुमच्या आयुष्यातील त्या अंधाराला संपवणारी अग्निशिखा आहे, जी तुमच्या कुटुंबाला पुन्हा एकदा सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. वृषभ राशीच्या जातकांनो, आता सर्व काही तुमच्या हातात आहे. ही अखंड ज्योत पेटवणे हा तुमच्या कुलदेवीला तुमच्या घरात पुन्हा मानाने स्थान देण्याचा एकमेव मार्ग आहे. ज्या क्षणी तुम्ही ही ज्योत पेटवाल आणि तिची प्रकाश ज्योत तुमच्या घराच्या भिंतींना स्पर्श करेल, त्या क्षणी तुमच्या शत्रूचे सर्व क्रूर प्रयत्न निष्फळ होतील आणि तुमच्या तिजोरीवर पुन्हा एकदा लक्ष्मीची कृपा होईल. उशीर करू नका. हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी पहाट घेऊन येत आहे. आता खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय कुलदेवी मा लिहा, कारण तुमचा हा शब्द तुमच्या नशिबावर लादलेला शेवटचा विश्वासाचा शिक्का असेल. लक्षात ठेवा, जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतो आणि ही सेवा करतो त्यालाच देवीचे अखंड आशीर्वाद मिळतात.